राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 4 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. मनुष्याच्या श्वसनावरून जीव व्यवहारी आहे का परमार्थी आहे याची पारख क्षणात करता येते. संत सद्गुरूंच्या समोर कोणी गेला की त्या माणसाच्या स्वभावाचा कल काय आहे, वासनांचा जोर कितपत आहे, हा परमार्थात पुढे जाऊ शकेल का नाही, गेला तर कुठपर्यंत पोहोचेल, त्याचं प्रारब्ध काय आहे, या सर्व गोष्टी एका क्षणात त्यांना समजतात. मी परमपूज्य दादांना एकदा म्हणालो होतो की उघड्या पुस्तकासारखे आमचे सगळे मनोव्यापार आपल्याला दिसत असतात. काय काय विचार घेऊन आम्ही आपल्या समोर येतो याचा विचार केला की आपल्या समोर येण्याची सुद्धा लाज वाटते. दादा काही बोलले नाहीत, फक्त तुम्ही बोललात हे ऐकून बरं वाटलं असं म्हणाले. या सगळ्या गोष्टी त्यांना माणसाच्या त्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासावरून समजून जातात. सगळ्यांचे श्वास उच्छ्वास काही सारखे पडत नाहीत. प्रत्येकाच्या व्यक्तित्वाचा, विचारांचा, वासनांचा त्यावर ठसा असतोच आणि तो नकळत आपल्यावर परिणाम करून जातो. आपल्याला कळत नाही एवढंच. कोणत्या वासना जास्त प्रभावी आहेत हे त्या माणसाच्या उच्छ्वासावरून ध्यानात येतं. श्वास हा एक देहबोलीचाच प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. चंचल माणसाचे श्वास भरभर चालतात. एवढंच नाही तर त्याचे डोळे, दृष्टीसुद्धा चंचल असते, सारखे हालत असतात, कशावरही नजर स्थिर राहत नाही. असा माणूस चटकन ओळखता येतो. आपली स्वतःची श्वासोच्छ्वासाची क्रिया जर संतुलित असेल तर अशा व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव पडू शकत नाही. परंतु आपलं मनही चंचल असेल तर ती चंचलता वाढते. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं चंचलता सोडायलाच पाहिजे. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. या समर्थांच्या ओवीचा संबंध श्वसनाशी आहे. नेहमीच्या व्यवहारातल्या प्रपंच या अर्थाशी त्याचा संबंध नाही. श्वसन कसंही वेडं वाकडं चाललंय. श्वास उच्छ्वास भावना वासनेच्या थरात अनियंत्रित असलेल्या आहेत. असा मनुष्य परमार्थाला आवश्यक अशी स्थिरता, एकाग्रता कधीच मिळवू शकणार नाही. म्हणून प्रपंच म्हणजे श्वसनावर ताबा. तो योग्य प्रमाणात चालू राहणं, असणं याला खूप महत्त्व आहे. श्वसनक्रिया ही अंतर्बाह्य जीवनाशी निगडीत असल्यामुळे त्याचा आपल्या सगळ्या जीवनावर खूप प्रभाव असतो. अस्ताव्यस्त चाललेलं श्वसन आयुष्याच्या आणि परमार्थाच्या दोन्ही दृष्टींनी वाईटच. म्हणून ते सुधारलंच पाहिजे, तर परमार्थी म्हणून घेणं शक्य होईल. ही प्रमाणबद्धता नामानं साधता येते. नामस्मरणाची एकाग्रता सद्गुरू कृपेनी एकदा साधायला लागली की श्वसन नियंत्रित होतच. त्याला दुसरे कष्ट करावे लागत नाहीत. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.